त्यामुळे आता 8 दिवसानंतर तरी प्रशासन या आंदोलनाची दखल घेतं का हे पाहावं लागेल। पुढची बातमी पाहूया। नागपूरमधून पुढची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय। या यशानंतर नागपूर शहरात ठिकठिकाणी लागलेली भव्य होर्डिंग्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, हिंदुत्व विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र असा ठळक मजकूर या होर्डिंग्सवर छापण्यात आलेला आहे। राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली होती। मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपा महायुतीला मिळालेल्या विजयातून मराठी मतदार आमच्या सोबतच आहेत असा अप्रत्यक्ष दावा या होर्डिंग्सद्वारे पाहायला मिळतोय। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका त्यातही मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीचा मुद्दा, मराठीच्या अस्मितेचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि आता या सगळ्या निवडणुकींचे निकाल समोर आले। प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका असेल किंवा नागपूर महानगरपालिका असेल, यामध्ये भाजपनं चांगलं घवघवीत असं यश प्राप्त केलेलं आणि हे यश मिळाल्यानंतर आता हे यश सेलिब्रेट करण्यासाठी भाजपनं नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते लक्षवेधी होर्डिंग्स लावलेले आहे। कारण या होर्डिंग्सवर मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र असा उल्लेख केलेला आहे। आणि या होर्डिंग्स भगव्या रंगामध्ये लावत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच भाजपचे जे इतर नेते आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो जो आहे तो या होर्डिंग मध्ये लावलेला आहे। खरं तर मराठी अस्मितेची निवडणूक होती आणि मराठी माणसाच्या शेवटची निवडणूक असल्याचा प्रचार जो आहे तो या निवडणुकीत करण्यात आला होता। तर दुसऱ्या बाजूने जे आहे ते हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा घेऊन भाजप या निवडणुकीला सामोर गेली होती। मात्र या निवडणुकीमध्ये मराठी अस्मिता जिंकली असा प्रचार आता या होर्डिंगच्या निमित्तानं भाजपकडून केला जातोय। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला असं म्हणत एक प्रकारे जे आहे ते उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील ज्यांनी मराठीच्या मुद्द्यांवर ही निवडणूक नेली होती त्यांना डिवचण्याचा हा प्रयत्न जो आहे तो या होर्डिंगच्या निमित्तानं केला आहे का असा प्रश्न आता या होर्डिंगच्या निमित्तानं राजकीय क्षेत्रामध्ये विचारला जातोय। उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।